हरे कृष्णा. आज आपण चांगले संबंध, एक पोषक वातावरण आपल्या परिवारामध्ये, मित्रपरिवार, नातेवाईकामध्ये कसं असलं पाहिजे, या संदर्भात आपण 6 गोष्टीची चर्चा करूया. आपण ज्या समाजामध्ये राहतो, परिवारामध्ये, मित्रामध्ये राहतो, त्यावेळेस बऱ्याच वेळा संबंध बिघडल्या जातात. त्याचे मुख्य कारण काय आणि त्या गोष्टी कशा वाचल्या पाहिजे? तर चांगल्या संबंधासाठी आपण 6 गोष्टी केल्या पाहिजे. त्यामुळे आपले चांगले संबंध राहतील आणि असे पोषक वातावरण होऊन आपण एक चांगलं आनंदी, सुखी, समाधानी जीवन जगू शकतो. तर पहिली गोष्ट आहे निस्वार्थ भावना असली पाहिजे आपल्या प्रत्येक संबंधामध्ये. आजकाल आपण परिवारामध्ये, मित्रपरिवारामध्ये बघतो की त्या संबंधामध्ये वस्तूवर आधारित आपले संबंध असतात. जर वस्तू दिल्या किंवा वापस घेतल्या किंवा देण्या-घेण्याच्याच आधारावर आपला संबंध असतो. जर वस्तूमध्ये कमी जास्त झाले तर आपल्या संबंधामध्ये बिघाड होते. म्हणजे याचा अर्थ आपले संबंध व्यक्तीवर आधारित नसून वस्तूवर आधारित आहेत आणि जेव्हा वस्तूवर आधारित असतात तेव्हा त्यामध्ये भांडण होण्याची खूप शक्यता असते किंवा मनमुटाव होण्याचा किंवा किंतु परंतु होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपल्याला वस्तूपेक्षा व्यक्तीला किंमत दिली पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये वस्तू येत राहतील, जात राहतील. वस्तू आपण त्या कमवू पण शकतो. पण आपल्या स्वभावामुळे किंवा आपल्या व्यवहारामुळे जर तो व्यक्ती दुखावला गेला, तर पुन्हा आपले ते संबंध कठीण जातील. म्हणून एक चांगले संबंध ठेवण्यासाठी आपण निस्वार्थ एकमेकाची सेवा केली पाहिजे. सेवा केल्यानं निस्वार्थ सेवा केल्यानं ते प्रेम होतं आणि प्रेमामुळं सेवा होते. ह्या दोन्ही गोष्टी आधारावर असते. जर एखादी पत्नी वस्तूवर आधारित प्रेम करीत असेल तर ती जास्त दिवस टिकत नाही. तर त्यांचं बॉन्डिंग प्रेमावर आधारित असलं पाहिजे. त्यामुळे ते चांगले संबंध टिकतात. म्हणून पहिलं चांगलं संबंध ठेवण्यासाठी निस्वार्थ भावना असली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे अपेक्षारहित. कारण आपण जे गुणासाठी काही करतो तर त्याच्या बदल्यामध्ये कशाची अपेक्षा न ठेवता कार्य केलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण अपेक्षा ठेवतो पती-पत्नीकडून, पतीनं असं केलं पाहिजे, पत्नीनं असं केलं पाहिजे, मुलांच्या प्रती, भावांच्या प्रती, बहिणीच्या प्रती, ऑफिसच्या प्रती. जेव्हा अपेक्षेचा भंग होतो तेव्हा सगळ्यात जास्त दुःख आपल्याला होतं. म्हणून एक हिंदीमध्ये म्हणे, नेकी कर दर्या में डाल, म्हणजे चांगल्या गोष्टी कर आणि नदीला सोडून दे. तर गीता आपल्याला ही अपेक्षारहित भावना असली पाहिजे. खरं प्रेमाची व्याख्या काय असली पाहिजे? अपेक्षारहित सहन करणे आणि क्षमा करणे हे खरे प्रेमाची व्याख्या आहे. आणि हे जर भावना असेल, अपेक्षा आहे, मला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. त्याच्या त्रासाला सहन करणं आणि त्याच्या चुकाला माफ करणं हे खरं प्रेम आहे. म्हणून आपल्याला अपेक्षा ठेवून जर कार्य करू तर नेहमी दुःखी राहू. अपेक्षारहित किंवा अनपेक्ष भावनेनं करू तेव्हा त्या संबंधामध्ये मधुरता येईल. तिसरी गोष्ट आहे अहंकार. बऱ्याच वेळेला आपल्या पदाचा, धनाचा, रूपाचा, गुणाचा, ज्ञानाचा अहंकार असतो किंवा आपण ज्या समाजामध्ये त्याच्या आपल्यामध्ये एक स्टेटस मेंटेन करण्यासाठी जातो. जेव्हा अहंकार भावनेनं किंवा हे भावना आपल्यामध्ये असते त्यामुळे आपल्या स्वभावामुळे, आपल्या व्यवहारामुळे बरेच लोक आपल्यापासून दूर निघून जातात. आणि दूर निघून गेल्यानंतर व्यक्तीचं सफलता याच्यामध्ये नाही की तुम्ही किती धनसंपत्ती, मान, सन्मान, प्रतिष्ठा कमवली. व्यक्तीची सफलता शास्त्रानुसार, वैदिक ग्रंथानुसार म्हटलेलं आहे, की जेव्हा तुमच्या जीवनामध्ये भरपूर संकट समस्या आलेल्या आहेत, तेव्हा त्या संकट समस्या आल्यानंतर वस्तू किंवा बाकीच्या गोष्टी तुमच्या मदतीला येत नाहीत. तर केवळ व्यक्ती येतो. दुसरं कोणी येत नाही मदतीला. म्हणून अहंकार हा माणसाला दूर घेऊन जातो आणि अहंकाराचं उदाहरण आहे शास्त्रामध्ये, श्रीमद भागवतामध्ये दक्ष प्रजापती आणि भगवान शिव. जेव्हा त्या सभेमध्ये, स्वर्गाच्या सभेमध्ये सगळे देवदेवता उठून दक्ष प्रजापतीचा आदर सन्मान केला होता. पण त्या सभेमध्ये एक व्यक्तीने आदर दिला नाही, त्यांचे जावई म्हणजे शिवजी, जे दक्षिणीचे पती, सतीचे पती असलेलं. पण त्यावेळेस दक्ष प्रजापतीने अहंकाराने महादेवाचा अपमान केला. आणि ते अपमान का केला? की ह्या जावई असून माझा आदर सत्कार करत नाही. पण महादेव हे दिव्य स्तरावर आधारित होते, ब्रह्मभूत अवस्थेत होते. भौतिक जगाचा त्यांचा कोणताही प्रभाव नव्हता. पण त्याने दिव्य स्थिती न जाणता त्यांच्याबद्दल अहंकार भावनेने एवढ्या द्वेषानं त्यांची भर्त्सना केली, त्यांचा अपमान केला. पण महादेव हे सहन करणार, त्यांचं नाव आशुतोष, लगेच प्रसन्न होणार किंवा सहन करणार आहेत. त्यांनी त्या सभेचा त्याग केला आणि त्याचा दुष्परिणाम काय झाला? त्या दक्ष प्रजापतीच्या अहंकाराने महादेव गेले आणि पुढे त्यांच्या संबंधामध्ये खूप दरार निर्माण झालेली. तर त्याच प्रकारे कोणत्याही संबंधामध्ये जेव्हा अहंकार येतो, त्या अहंकारामुळं बरेच लोक आपल्यापासून दूर निघून जातात. म्हणून शेवटच्या जीवनाच्या वेळेस आपल्याला बाकी कोणत्याही गोष्टी मदतीला येणार नाहीत.
व्यक्तिमत्व दिलं आहे, म्हणून आपल्या जीवनामध्ये व्यक्तीला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. अहंकार आपल्या बाजूला ठेवला पाहिजे. ही तिसरी गोष्ट आहे. चौथी गोष्ट आहे, दुसऱ्याचं ऐकून घ्या किंवा समजून घ्या. भगवान कृष्ण गीतेमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये केवळ अर्जुनाचं ऐकून घेत आहेत. एक शब्द उच्चारण करत नाही. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत बोलण्यास सुरुवात होतात. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्याला हे शिकवतात, की जीवनामध्ये कोणाच्या समस्या आपण जेव्हा ऐकून घेऊ चांगल्या प्रकारे, तेव्हा आपल्याला त्याला मार्गदर्शन करण्यासाठी खूप सहज सोपं जाते. आपण समस्या ऐकून न घेता त्यांना उपदेश करू, तेव्हा त्या संबंधामध्ये दरार होते. म्हणून आपल्याला ऐकणं हे सगळ्यात मोठी सहनशीलता आहे. आणि ऐकून घेण्याचा दुसरा परिणाम म्हणजे समोरच्या व्यक्तीला वाटतं, की हा व्यक्ती मला मूल्य व्हॅल्यू देतो किंवा माझा मला किंमत करतो. ह्या भावनेनं तो विचार करतो, नाही अरे हा व्यक्ती मला इम्पॉर्टन्स देतोय. तेव्हा त्याच्या हृदयातल्या किंवा त्याच्या मनामधल्या किंतु परंतु किंवा द्वेष, कपट जे काही असेल भावना, तो बोलून व्यक्त करतो. असं म्हणतात आयुर्वेदमध्ये, जेव्हा एखाद्या व्यक्तीला ॲसिडिटी झालेली असेल, तर त्यानं व्हॉमिटिंग केली तर त्याला फ्रेश वाटते आणि व्हॉमिटिंग नाही केली तर त्याला तो शरीरामध्ये किंवा पोटामध्ये त्रास होतो, त्याचं डोकं पण मळमळते. त्याचप्रकारे व्यक्तींच्या मनामध्ये काही अशा विचार असतात, की त्याला नाही का त्या कुठं ना कुठं व्यक्त केल्या, तर त्या व्यक्त केल्यानंतर आपण जेव्हा त्याला मार्गदर्शन करू, तर ते मार्गदर्शन सगळ्यात प्रभावी ठरले जाते. म्हणून दुसऱ्या अध्यायानंतर भगवान कृष्णाने अर्जुनाला, कारण की अर्जुनाचं पहिलं ऐकून घेतलं आणि दुसऱ्या अध्यायानंतर भगवान कृष्णानं त्यांना ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानामुळे शेवटी अर्जुनामध्ये परिवर्तन झालं, कारण त्यांच्यामध्ये ते सालोख्याचं प्रेम वाढलं गेलं. हा चौथा मुद्दा आहे. पाचवा मुद्दा आहे संबंधामध्ये, की दुसऱ्याला प्रेरणा देणं, मार्गदर्शन करणं. जसं भगवान कृष्णाचं आणि अर्जुनाचं उदाहरण घेऊ. या दोघांमध्ये महत्त्वपूर्णच्या 3 गोष्टी होत्या. फिलॉसॉफर, गायडन्स आणि फ्रेंड्स. भगवान अर्जुन हे तत्त्वज्ञानी होते, मित्र पण होते आणि मार्गदर्शन पण होते. नुसतं भगवान कृष्णाने अर्जुनाला ज्ञान नाही दिलं, तर ज्ञानाबरोबर काय केलं, मार्गदर्शन पण केलं, की ते ज्ञानाचा कसा उपयोग केला पाहिजे. आणि दिल्यानंतर दुसरं एक आपल्या स्टेटस न ठेवता मित्रवत व्यवहारसुद्धा केला होता. जेव्हा हे तिन्ही गोष्टी करू, मित्रता, तत्त्वज्ञान आणि मार्गदर्शन, फ्रेंड्स, फिलॉसॉफर आणि गायडन्स, ह्या ट्रायंगलमध्ये आपण जेव्हा संबंध ठेवू, ज्या टायमाला मार्गदर्शन करायचं त्या मार्गदर्शन करू, ज्या टायमाला मित्रता पाहिजे तेव्हा मित्रता ठेवू आणि आपण नेहमी हितचिंतक भावनेने राहिलं पाहिजे. त्यामुळे त्या संबंधामध्ये एक एकोपा निर्माण होऊन चांगले संबंध निर्माण होतात. आणि शेवटचा मुद्दा आहे, की कोणत्याही संबंधामध्ये चांगलं जर गैरसमज असेल ते दूर केले पाहिजे. जर गैरसमज दूर नाही झाले, तर त्या संबंधामध्ये खूप मोठी दरार येते. बऱ्याच वेळा कधी-कधी समोरच्या व्यक्ती किंवा आपल्या मनामध्ये काहीच नसतंय. पण आपल्या मनामध्ये मेंटल स्पेक्युलेशन, मानसिक तर्क-वितर्क आपण चालवून हळू-हळू अबोल होतो आणि अबोल झाल्यानंतर त्या व्यक्तीपासून आपण दूर जातो किंवा तो व्यक्ती आपल्यापासून दूर जातो. उदाहरण दिलं जातं, ज्याप्रमाणे वस्त्र थोडंसं फाटलेलं असेल तर शिवून घेतलं तर सोपं जातंय. पण तेच कपडा जेव्हा मोठं फाटलं जातंय, त्याला थिगळ लावणं सुद्धा कठीण जातंय. त्याच प्रकारे जर एखाद्यामध्ये काहीतरी गैरसमज असेल तर बोलून, कम्युनिकेशनच्या द्वारे किंवा आपण बोलून नाही का त्या समस्या दूर केल्या पाहिजे. जर आपण अबोल राहिलो, तर हळू त्या संबंधामध्ये दरार निर्माण होते आणि नंतर त्या संबंधाला जुळवणं अतिशय कठीण जाते. म्हणून कोणत्याही व्यक्तीजवळ आपल्याबद्दल काही वाटलं, एकांतात घ्या आणि त्याला नाही का विचारा, "अरे असं का? तसं का?" आणि जेव्हा आपण बोलून मोकळं होते ते संबंध चांगले होतात. आणि आपल्याला रामायणामध्ये एक सुंदर उदाहरण येते, वाली आणि सुग्रीव. वाली आणि सुग्रीवमध्ये गैरसमजामुळे त्या दोघा भावामध्ये विभक्तपणा आला आणि त्याचा दुष्परिणाम काय झाला, की त्या भावामध्ये विभक्त होऊन वालीचा वध पण झाला भगवान रामचंद्राद्वारे. तर आपल्या संबंध भाऊ असो, बहीण असो, आई-वडील असो, नवरा-बायको असो किंवा कंपनीमध्ये असो, कुठेही जर असेल तुम्ही, तर गैरसमज दूर करायचा असेल तर बोलून मोकळे होऊन आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला चांगले संबंध स्थापित करायचे असेल तर ह्या 6 गोष्टीचं जर पालन केले, तर आपले संबंध अतिशय मजबूत आणि त्या मजबूत संबंधामुळे आपलं एकोपा राहते आणि सगळ्यात शेवटी आपली जी सफलता आहे, असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये, तुम्ही किती गाडी, बंगला कमवलं हे महत्त्वाचं नसून, कारण ते तुम्हाला कामाला नाही. पण तुमच्या जीवनात संकट समास आल्यानंतर तुमच्या डोळ्यातले अश्रू झेलण्यासाठी ज्याच्यामध्ये तुम्ही प्रेमाची इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्याशी चांगले संबंध ठेवले, तर तो व्यक्ती तुमचे अश्रू झेलण्यासाठी पहिले येतात. ही तुमची सफलता आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये
बाकीच्या गोष्टींना किंमत द्यायची का व्यक्तींना द्यायचे हे आपण ठरवलं पाहिजे. हरे कृष्ण.